Good morning. In today's lecture, we are discussing about the packing efficiency of simple cubic crystal, body-centered cubic crystal, and face-centered cubic crystal. काय करायचं बघा, पॅकिंग इफिशियन्सी काढायची म्हणजे काय काढायचंय, एससीसी मध्ये प्रेझेंट असणारे जे ॲटम्स असतील, जे स्पिअर्स असतील, त्यांनी किती स्पेस ऑक्युपाय केलाय, काय काढायचंय बघा. सगळ्यात महत्वाचं पॅकिंग इफिशियन्सी काढायची म्हणजे काय काढायचंय. पॅकिंग इफिशियन्सी काढतोय म्हणजे काय काढायचं. पॅकिंग इफिशियन्सी कुणाची काढायची, आपल्याकडे 3 युनिट सेल आहेत. एससीसी म्हणजे सिंपल क्युबिक, बीसीसी म्हणजे बॉडी सेंटर्ड, एफसीसी म्हणजे फेस सेंटर्ड. पॅकिंग इफिशियन्सी मध्ये काय करायचंय की ह्या प्रत्येकाने ह्या एससीसी मध्ये जे नंबर ऑफ ॲटम्स असतील, मला सांगा एससीसी मध्ये नंबर ऑफ ॲटम्स किती आहेत. एससीसी मध्ये नंबर ऑफ ॲटम्स 1, बीसीसी मध्ये नंबर ऑफ ॲटम्स 2 अँड इन एफसीसी मध्ये नंबर ऑफ ॲटम्स 4. आता काय करायचंय की एससीसी मध्ये जो एक नंबर ऑफ ॲटम असेल, आपल्याला पॅकिंग इफिशियन्सी मध्ये काय करायचं बघा. एससीसी मध्ये 1 नंबर ऑफ ॲटम आहे, बीसीसी मध्ये 2 नंबर ऑफ ॲटम्स आहेत, एफसीसी मध्ये 4 नंबर ऑफ ॲटम्स आहेत. ह्या पर्टिक्युलर ॲटम्सने बघा, आता तिन्हीमध्ये जे ॲटम्स आहेत 1 2 3 ॲटम्स म्हणा, स्पिअर्स म्हणा, आपण इथं पर्टिक्युलरली शब्द वापरूया स्पिअर. तुमच्या एससीसी मध्ये किती नंबर ऑफ स्पिअर, 1 नंबर ऑफ स्पिअर, कारण हे आपण कॅल्क्युलेट केलंय ते 1/8 × 8 हे कॅल्क्युलेशन करून. बीसीसी मध्ये 2 नंबर ऑफ ॲटम्स ऑर स्पिअर आणि एफसीसी मध्ये 4 नंबर ऑफ ॲटम्स ऑर स्पिअर. मला सांगायचं काय बघा, इन पॅकिंग इफिशियन्सी वी कॅल्क्युलेट, काय कॅल्क्युलेट करायचं बघा की प्रत्येक युनिट सेल मध्ये प्रेझेंट असणारा जो काय ॲटम आहे, जो काय हा पर्टिक्युलर ॲटम आहे किंवा स्पिअर आहे, हा जो ॲटम आहे किंवा स्पिअर आहे, त्या युनिट सेलचा किती एरिया ऑक्युपाय केलाय, कॅल्क्युलेट काय करायचं बघा. स्पिअर म्हणा, ॲटम म्हणा किंवा पार्टिकल्स म्हणा, स्पिअर काय म्हणायचं ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे की प्रत्येक ॲटमने पर्टिक्युलरली युनिट सेल मध्ये किती एरिया ऑक्युपाय केलेला आहे ते काढणं म्हणजे त्याची काय काढायचे, पॅकिंग इफिशियन्सी काढायची. आता पॅकिंग इफिशियन्सी काढण्यासाठी आपल्याकडे किती नंबर ऑफ युनिट सेल्स आहेत, 3 नंबर ऑफ युनिट सेल्स आहेत. लक्षात ठेवा, आपण अभ्यास कशाचा करतोय बघा, 3 डायमेन्शनल पॅकिंग ऑफ अ सॉलिड इन 3 डायमेन्शनल. आता 3 डायमेन्शनल मध्ये आपलं राहिलंय काय बघा, एबी टाईप अँड एबीसी टाईप. मी हे रिप्लेस का करतोय किंवा हे मी काढतोय का, केला साईडला का ठेवतोय की मुलांना ही डायग्रामॅटिकली अरेंजमेंट जी आहे ती लवकर लक्षात येत नाहीये. म्हणून ज्यावेळेस आपलं ते करोनाचं लॉकडाऊन ज्यावेळेस थांबेल त्यावेळेस आपण काय करूया, हे 2 पॉईंट मी तिथं तुम्हाला क्लिअर करतो फेस टू फेस. आता पॅकिंग इफिशियन्सी काढायची म्हणजे काय लक्षात आलं का बघा की एससीसी मध्ये जे ॲटम्स, एकच ॲटम आहे त्याने ते एससीसीचा किती एरिया ऑक्युपाय केलाय, बीसीसी चे 2 ॲटम्स आहेत त्या 2 ॲटम्सने किती एरिया ऑक्युपाय केलाय त्यांचं पर्सेंटेज काढायचंय. एफसीसी मध्ये 4 नंबर ऑफ ॲटम्स आहेत, त्या 4 नंबर ऑफ ॲटम्सने किती पर्टिक्युलर एरिया ऑक्युपाय केलेला आहे ते आपण काय कॅल्क्युलेट करणार आहे बघा. तर मला काय करायचं, पॅकिंग इफिशियन्सी काढण्यासाठी 2 गोष्टी क्लिअर करायची की जो तुमचा युनिट सेल आहे, पॅकिंग इफिशियन्सी काढण्यासाठी आपल्याला 2 गोष्टी क्लिअर करायची जे मी ठेवले होत्या. 2 गोष्टी क्लिअर करा. पहिली गोष्ट कुठली आहे बघा, हा आहे युनिट सेल. हा कोण आहे, युनिट सेल. कशाला म्हणायचं युनिट सेल, इट इज द स्मॉलेस्ट रिपीटिंग युनिट प्रेझेंट इन क्रिस्टल लॅटिस. आता हा युनिट सेल आहे, या युनिट सेल मध्ये काय दिसतंय बघा, एक असणार आहेत एज लेंथ, एक कोण एज लेंथ आणि दुसरे असणार ते म्हणजे कोण एज अँगल. 2 गोष्टी काय ते समजून घ्या. हे 2 ज्याच्या लक्षात आलं, दिस 2 एज लेंथ अँड एज अँगल, हे 2 गोष्टी ज्याच्या लक्षात आल्या त्याला पॅकिंग इफिशियन्सी कशी कॅल्क्युलेट केली जाते ते लक्षात येते बघा. आता काय, एज लेंथ कशाला म्हणायचं आणि एज अँगल कशाला म्हणायचं, त्याला युनिट सेलची, ह्या दोघांना कंबाईन करून युनिट सेलचे म्हणतात पॅरामीटर. ह्या दोघांना जर मी कंबाईन केलं तर त्या दोघांना युनिट सेलचे काय म्हणायचं, ह्या दोघांना कंबाईन केलं तर ते दोघं जर युनिट सेलचे काय झाले, पॅरामीटर्स झाले. आता आपल्या युनिट सेल मध्ये नंबर ऑफ पॅरामीटर्स 6 आहेत. युनिट सेल मध्ये नंबर ऑफ पॅरामीटर्स किती आहेत, 6 आहेत. ते नंबर ऑफ पॅरामीटर्स कुठले ते समजून घ्या. आता या 6 पॅरामीटरला युनिट सेल मध्ये प्रेझेंट असणारे पॅरामीटर कशाला म्हणायचं आपण ते बघणार आहे. 6 पॅरामीटर्स आहेत, तर त्या 6 पॅरामीटरला आपण 2 पार्टमध्ये डिस्ट्रीब्यूट केलंय. फर्स्ट आहे तो तुमचा एज लेंथ, ह्याला काही लोक ई बोलतात, काही लोक ए बोलतात. तुम्ही ईडीजी लिहिलं तरी चालेल, एडीजी लिहिलं तरी चालेल. एज लेंथ आणि इकडे कोण आहे तुमचा एज अँगल. आता बघा, एज लेंथ आणि एज अँगल म्हणजे काय असणार. एज लेंथ म्हणजे काय, आता युनिट सेल आहे, ही रूम म्हणजे युनिट सेल आहे. या रूमला किती नंबर ऑफ फेसेस आहेत, 6 नंबर ऑफ फेसेस आहेत. 6 नंबर ऑफ फेस मध्ये पर्टिक्युलरली
दोन जे समोरासमोर फेस असतील, आता कन्सिडर करा हा एक फेस आहे आणि समोरचा एक फेस आहे, हे दोन फेस कसे असतील, सेम असतील, तर त्यांची एज लेंथ ही सेमच असणार आहे. त्यांची लेंथ कशी असणार, सेमच असणार, का हा युनिट सेल आहे, जे काही टोटल त्याची लेंथ असेल. आता हा सरफेस मी सिलेक्ट केला, हा सरफेस सिलेक्ट केला, दोन्ही सेम असणार. हा सिलेक्ट केला, हा सिलेक्ट केला, सेम असणार. समोरचा सिलेक्ट केला, बॅकचा सिलेक्ट केला, तरी पण ते कसे असणार, सेम असणार. म्हणून एज लेंथ फक्त किती येणार आहेत, 3 येणार. त्या कुठल्या कुठल्या बघा. आता पहिली जी एज लेंथ आहे, समजा मी हा एरिया सिलेक्ट केला, हा, त्याला बोलणार मी ए. ए म्हणजे कुठला, आता मी ह्या रूम मध्ये उभारलाय, हा क्यूब आहे, ही जी भिंत दिसते त्याला मी बोलणार ए, म्हणजे तो एज लेंथ तुमची एक झाली, त्याला मी ए बोललो. त्याच्या समोरची पण तेच असणार, म्हणून त्याला सेपरेटली नाव द्यायची काही गरज नाहीये. आता ही ए झाली. याच्या समोरची मी सिलेक्ट केली, हे तुम्हाला 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर आहे. हे स्ट्रक्चर कसं आहे, 3 डायमेन्शनल आहे, तुम्ही समजून घ्यायचं, इमॅजिन करायचं. आता हा जर एवढा पार्ट जर मी सिलेक्ट केला असेल, हा जर पार्ट मी सिलेक्ट केला असेल, तर ती एज लेंथ ए झाली. त्याच्या समोर येणारी कुठली असणार आहे, हे बघा. त्याच्या समोर येणारा दुसरा पार्ट कुठला असणार, हा असणार. याला पण तुम्ही एज लेंथच म्हणायचं. म्हणजे ए अँड दिस टू आर द सेम ड्यू टू दॅट रिझन. एज लेंथ फक्त किती आली, एक आली. एका साईडसाठी एक. असे किती असणार आपल्याकडे, 3 असणार. 6 फेस आहेत, 3च असणार. तर 3 हे तुमचे डिफरंट असतील. आणि प्रत्येक हा ए त्याच्या समोरचा एच असणार. समजा मी हा एरिया सिलेक्ट केला, आता बघा मी इथं हायलाइट करतो. दिस वन इज द न्यू एज लेंथ, त्याला मी बोलणार आहे बी. त्याला मी काय बोलणार, बी बोलणार. जर ही एज लेंथ बी असेल, तर इथे येणारी पण कुठली असणार आहे, हा बघा, दिस वन. हा पण कुठला असणार, बीच असणार. ही एज लेंथ ए म्हणजे ही पण कुठली असणार, एच असणार. 2 एज लेंथ तुमच्या लक्षात आले का बघा. मी इथे एज लेंथ लिहितो, EDGE. एज लेंथ किती असायला पाहिजेत, मग एज लेंथ सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. माझ्या समोर तर 2 दिसतात, आता मी तुम्हाला 2 एक्सप्लेन केल्या, त्याला मी नाव दिलेत ए बी. आणखीन एक एज लेंथ असणार, ती कुठली बघा. त्याला तुम्ही कसं हायलाइट करू, दिस वन इज द third edge length which are present in unit cell. त्याला आपण काय नाव द्यायचं आहे, C. These 3 are the edge length called as A, B, C. 3 एज लेंथ लक्षात आल्या, ठीक आहे. 3 एज लेंथ लक्षात आले. पॅरामीटर 3 आहेत, 6 आहेत. 6 पैकी 3 क्लिअर झाले. राहिले कोण, एज अँगल राहिले. कोण राहिले बघा, एज अँगल. आता एज अँगल म्हणजे काय असेल बघा, हे बघा. दिस वन इज द अँगल, त्याला मी अल्फा नाव देतो. दिस वन इज द अँगल, त्याला मी बीटा नाव देतो. आणि दिस वन इज द अँगल, त्याला मी गॅमा नाव देतो. बघ पॅरामीटर समजतायत का. फर्स्ट अँगल, सेकंड अँगल अँड थर्ड अँगल. फर्स्ट अँगलला मी बोललो अल्फा, सेकंड अँगलला बोललो बीटा, आणि थर्ड अँगलला बोललो गॅमा. मग एज अँगल्स किती झाले, 3. दीज आर अल्फा, बीटा अँड गॅमा. किती नंबर ऑफ पॅरामीटर्स आहेत, 6 नंबर ऑफ पॅरामीटर्स. ते 6 नंबर ऑफ पॅरामीटर्स मध्ये 2 पार्ट मध्ये डिस्ट्रीब्युशन, एज लेंथ अँड एज अँगल. एज लेंथ किती मिळाल्या, ए बी सी. सगळ्यांच्या लक्षात आलं की एज लेंथ ए बी सी. 3 एज लेंथ का आल्या, कारण 6 फेस आहेत. 6 फेस असतील तर 2 फेस कुठलेही तुमची सेम असणार. 2 फेस कसे असणार, सेम असणार. त्याला मी एकच नाव दिलं, ए बोललो. दुसरा फेस घेतलं मी, ते बी असेल तर 2 फेस त्याचे सेम येणार. तिसरा घेतला तर ते सेम येणार. ठीक आहे, मला वाटतं हे लक्षात आलं असेल. आणि एज अँगल म्हणजे काय बघा, हे अँगल्स असणारे कोण असतील, एज अँगल्स. बघा जर तुम्हाला हे 6 नंबर ऑफ पॅरामीटर्स युनिट सेलचे लक्षात येत असतील तर then and then only you are applicable to study about the packing efficiency. त्याच वेळेस तुम्ही पॅकिंग इफिशियन्सीचा स्टडी करण्यासाठी ऍप्लिकेबल आहात. लेंथ बघा, हे 6 पॅरामीटर्स लक्षात आले असतील तर पॅकिंग इफिशियन्सी आपल्याला सिंपल क्यूबिक क्रिस्टलची बघायची. जर हे 6 पॅरामीटर्स लक्षात आले असतील तर वाटलं तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. ते जे मी रिप्रेझेंट केले ते तुम्ही डायग्राम मध्ये रिप्रेझेंट करा. नंतर ते मला सेंड करा की तुम्ही एक्झॅक्टली ते बरोबर डायग्रामॅटिकली रिप्रेझेंटेशन केलंय का. इथे मी सी दाखवतोय म्हणजे फ्रंटचा फेस आहे, समोर असणारा फेस आहे, हाताचा बॅकचाच फेस आहे. हा सी झाला, त्याच्या बॅकचा येणार पण तो सीच असणार. बघा जर हा तुमचा सी असेल तर याच्यासारखा सेम असणारा दुसरा कुठला असेल, दिस वन इज द सी.
सगळे पॅरामीटर्स लक्षात आलेत का? आले असतील तर मला सांगा, नसेल तर मी आणखीन एकदा रिपीट करतो. मला वाटतं की सगळ्यांच्या लक्षात आलंय. तुम्ही हे डायग्राम काढा, त्याच्यामध्ये हे पॅरामीटर्स रिप्रेझेंट करा आणि नंतर मला ते सेंड करा, म्हणजे माझ्या लक्षात येईल की तुम्हाला खरंच ते लक्षात आलंय का. आणि जर ह्या गोष्टी तुमच्या लक्षात येत असतील तरच पॅकिंग इफिशियन्सी तुम्ही कॅल्क्युलेट करण्याचं पोटेन्शियल ठेवता किंवा पॅकिंग इफिशियन्सी कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्ही ऍप्लिकेबल होता. जर हे लक्षात आलं असेल तर मी पॅकिंग इफिशियन्सी स्टार्ट करतो. काय करायचं आता, पॅरामीटर सगळ्यांच्या लक्षात आले, ठीक आहे. आता पॅरामीटर लक्षात आल्यानंतर पुढची गोष्ट काय ती बघा, की पॅकिंग इफिशियन्सी काढायची. आणखीन एकदा सांगतो, पॅकिंग इफिशियन्सी काढायची म्हणजे नेमकं काय काढायचंय. पॅकिंग इफिशियन्सी काढायची म्हणजे काय करायचंय, ऑक्युपाय केलेला स्पेस काढायचा. पॅकिंग इफिशियन्सी काढायची म्हणजे काय काढायचंय, ऑक्युपाय केलेला स्पेस काढायचा आहे. आता सिम्पली मी काय केलं बघा, की 10 मुलं घेतली किंवा 10 स्टुडंट घेतले आणि ह्या रूम मध्ये आणून मी उभा केले किंवा त्यांना बसवलं आणि मी बाहेर जाऊन डिस्कशन केली की बाबा त्या रूम मधल्या त्या मुलांनी किती एरिया ऑक्युपाय केला असेल, बाबा किती स्पेस त्यांनी ऑक्युपाय केली. समजा ह्या रूम मध्ये 10 मुलं बसतात, मी फक्त 5च आणले, तर मी काय सांगणार आहे, ह्या रूम मध्ये कॅपॅसिटी किती मुलांची बसण्याची, 10 नंबर ऑफ मुलं जर ह्या रूम मध्ये बसत असतील तर मी किती फक्त पाठवलेत रूम मध्ये, 5 पाठवले. तर तुम्ही काय डिस्कशन करणार किंवा कन्क्लुजन काय काढणार की सर ह्या रूम मध्ये किती बसतात, 10 बसतात. ह्या रूम मध्ये किती स्टुडंट बसतात, 10 बसतात. तर त्या 10 पैकी आपण रूम मध्ये पाठवले किती, 5 नंबर्स ऑफ स्टुडंट पाठवले. म्हणजे काय की त्या रूमचा त्या स्टुडंटने किती एरिया ऑक्युपाय केला, त्या स्टुडंटने त्या रूमचा किती व्हॅल्यूम ऑक्युपाय केला ते काढायचे. म्हणजे काय काढायचंय, पॅकिंग इफिशियन्सी काढायची. आणखी एकदा सांगतो, पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे काय. पॅकिंग इफिशियन्सी काढायची म्हणजे काय काढायचंय, की त्या युनिट सेल मध्ये असणाऱ्या ऍटम्सनी त्या युनिट सेल मध्ये असणाऱ्या ऍटम्सनी त्या युनिट सेलचा किती एरिया ऑक्युपाय केलेला आहे. दिस कॅल्क्युलेशन इज कॉल्ड ॲज पॅकिंग इफिशियन्सी. आता आपल्याला पॅकिंग इफिशियन्सी कोणाची काढायची, मी अगोदरच 2 मिनिटापूर्वी ह्या व्हिडिओ मध्येच बोललोय की पॅकिंग इफिशियन्सी काढायची कोणाची, एससीसी एज वेल एज बीसीसी एज वेल एज एफसीसी. आता आपल्याला आपण पहिल्यांदा एससीसी ची काढूया, नंतर बीसीसी आणि नंतर एफसीसी ची. आता मला सांगा, पॅकिंग इफिशियन्सी ऑफ सिंपल क्युबिक क्रिस्टल काढायचे. आता हे थोडंसं साईडला ठेवा, फक्त पॅकिंग इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय ते मला सांगा. व्हॉल्यूम, कोण बोलतोय सांगा, व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय वन स्पेअर. कारण सिंपल क्युबिक क्रिस्टल मध्ये आपल्याला सिंपल क्युबिक क्रिस्टल मध्ये स्पेअर किती मिळत आहेत, ओनली 1 स्पेअर आहे, म्हणून मी इथं 1 लिहिलंय. पॅकिंग इफिशियन्सी ऑफ एससीसी सिंपल क्युबिक क्रिस्टलची काय लिहिलंय, इज द रेशो ऑफ, काय तुम्हाला जशी डेफिनेशन बोलायची तशी बोला, व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय वन स्पेअर. कारण सिंपल क्युबिक क्रिस्टल मध्ये एकच स्पेअर आहे, डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. तुमच्या युनिट सेलचा किती व्हॅल्यूम आहे, एक्स वाय झेड जो असेल तो असेल, त्या व्हॅल्यूम पैकी तुमच्या त्या स्पेअरने किती व्हॅल्यूम ऑक्युपाय केलेला आहे त्याचं पर्सेंटेज काढणं म्हणजे पॅकिंग इफिशियन्सी काढणं. त्याचं पर्सेंटेज काढणं म्हणजे काय काढणं, पॅकिंग इफिशियन्सी काढणं. आता चला ह्या युनिट सेल कडे या. हा तुमचा सिंपल क्युबिक क्रिस्टल आहे. दिस वन इज व्हॉट, सिंपल क्युबिक क्रिस्टल. सिंपल क्युबिक क्रिस्टलची काय कंडिशन आहे, व्हॉट इज द कंडिशन ऑफ सिंपल क्युबिक क्रिस्टल. In a simple cubic crystal, atoms or spheres are present only at corner. सिंपल क्युबिक क्रिस्टल मध्ये जे ऍटम्स आहेत ते फक्त कुठे दिसणार आहेत तुम्हाला, कॉर्नर वरती दिसणार आहेत. असा युनिट सेल की जे युनिट सेल मध्ये फक्त ऍटम्स हे कॉर्नर वरती अवेलेबल असतील, असा असेल तर तो सिंपल क्युबिक क्रिस्टल. ठीक आहे. आता इथे 2 गोष्टी आपण क्लिअर केलीत बघा. आता मी हा बॉटमचा घेतो की सर तुम्ही आत्ताच्या लेक्चरला ह्या फेसला ए बोललाय, आताच्या लेक्चरला ह्या फेसला ए बोलताय. असं काही नाही की ए जर मी आता तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी मी त्या ठिकाणी हा ए बोललो तर ह्याला मी ए बोलू शकतो. ए हा ए, हा बी हा बी, फ्रंटचा सी बॅकचा सी. आता बघा जर एवढं असेल तर हे तुमची काय बघा, त्याला मी ए बोलतोय. दिस वन डिस्टन्स, एवढं डिस्टन्स असेल त्या डिस्टन्सला मी काय बोलणार आहे, एज लेंथ. त्याला मी काय बोलणार आहे, एज लेंथ, EDGE, एज लेंथ. एज लेंथ तुमची काय असणार आहे, ए असणार आहे. आता रेडियस काय असेल, रेडियस काय असेल, ह्या फेसची रेडियस काय असेल. एज लेंथ झाल्यानंतर काय असणार, काही लोक एज रेडियस बोलतात, रेडियस सगळ्यांना समजतं का हो. रेडियस काय असेल, आता समजा हा बोर्ड आहे आपला, ह्या बोर्डची आपल्याला रेडियस काढायची. रेडियस काढायची म्हणजे काय, हा बोर्डचा सेंटर कुठे येणार, दिस वन इज द सेंटर ऑफ दिस बोर्ड. हा सेंटर आणि इथून इथपर्यंतचं डिस्टन्स म्हणजे ह्या बोर्डची ती काय झाली, रेडियस झाली. आता हा बोर्डच आपला सिलेक्ट करा की एक फेस आहे तुमच्या युनिट सेलचा. हा
हा युनिट सेलचा हा जो बोर्ड दिसतो हा कोण आहे तुमचा फेस आहे. तर हे बघा इथून इथपर्यंत जे डिस्टन्स असेल दिस टोटल डिस्टन्स इज कॉल्ड ॲज एज लेंथ अँड रिप्रेझेंटेड बाय युजिंग द सिम्बॉल ए. हे टोटल जे डिस्टन्स आहे ते झाली एज लेंथ. आता रेडियस काय असेल सांगा मग. ही झाली एज लेंथ, ही एज लेंथ ए. तुम्हाला मी आता एक्सप्लेन केलं त्या पॅरामीटर्स मध्ये. ही एज लेंथ ए, तर रेडियस काय असणार कोण सांगतंय बघा. रेडियस आता सिंपल आहे. रेडियस असेल तर तुम्ही प्रत्येक जण कुठला सिम्बॉल वापरता, आर वापरता. जर रेडियस तुम्हाला रिप्रेझेंट करायचे असेल तर तुम्ही सिम्बॉल आर वापरता. आता बघा रेडियस तुमची आर आहे, रेडियस तुमची आर आहे. आता एज लेंथ ए असेल तर रेडियस तुमची काय आली, आर आली. पाहिजे तर मी इथं पण आरच लिहितो बघा. रेडियस इज इक्वल टू आर असं बोलूया तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी. रेडियस एज तुमची जी रेडियस आहे ती काय असेल, आर असेल. तर मला सांगा एज लेंथ आणि रेडियस ह्या दोघांचं काय रिलेशनशिप. एज लेंथ आणि रेडियस ह्या दोघांचं रिलेशनशिप काय असेल. ते रिलेशनशिप काय येईल बघा. ए इज इक्वल टू आर प्लस आर. बघा ना हा टोटल कोण आहे, ए आहे. इथून इथपर्यंत डिस्टन्स आर आहे, इथून इथपर्यंत डिस्टन्स आर आहे. ए इज इक्वल टू काय मिळाला मग, ए इज इक्वल टू आर प्लस आर. म्हणजेच काय, ए इज इक्वल टू ट्वाइस आर. म्हणजेच काय मिळालं, ए इज इक्वल टू ट्वाइस आर. हे फक्त लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवा, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. एज लेंथ आणि रेडियस, व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन एज लेंथ आणि रेडियस असा क्वेश्चन विचारला जातो. काय रिलेशनशिप आहे बघा. ए इज इक्वल टू ट्वाइस आर. ए हा तुमच्या आरच्या दुपटीने आहे. ए इज इक्वल टू ट्वाइस आर. हे फक्त लक्षात ठेवा कारण इथं आपल्याला ते कुठंतरी येणार आहे. हे फक्त लक्षात ठेवा, ठीक आहे. एज लेंथ आणि रेडियसचा जर रिलेशनशिप लक्षात येत असेल तर पुढचा पॉईंट पॅकिंग इफिशियन्सी मध्ये या. एज लेंथ आणि रेडियस जर समजत असेल तर पॅकिंग इफिशियन्सी कडे या, ठीक आहे. आपल्याला पॅकिंग इफिशियन्सी कोणाची काढायची आहे, सिंपल क्युबिक क्रिस्टलची काढायची. फॉर्म्युला काय आहे, त्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी कॅल्क्युलेट करायला लागतील, फाइंड करायला लागतील ते एकदा क्लिअर करा. व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय वन स्पियर. तुमच्या स्पियरचा व्हॉल्यूम काय असेल, एका स्पियरचा व्हॉल्यूम काय असेल तुम्हाला बघा. ते मॅथमॅटिक्स मध्ये स्पियरचा व्हॉल्यूम सांगितला जातो. व्हॉल्यूम ऑफ स्पियर मी तर डायरेक्टली तुम्हाला बोलणार आहे. व्हॉल्यूम ऑफ स्पियर, स्पियरचा व्हॉल्यूम काय हा डायरेक्टली फॉर्म्युला आहे. मला कुणी विचारायचं नाही सर स्पियरचा व्हॉल्यूम काढण्याचा फॉर्म्युला कुठून आणला. हा फॉर्म्युला आपल्या मॅथमॅटिक्स मध्ये, ज्यांचं मॅथमॅटिक्स असेल त्यांना हा फॉर्म्युला पाठ आहे. ज्यांचं मॅथमॅटिक्स नाहीये त्यांनी हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. काय बघा, व्हॉल्यूम ऑफ स्पियर इज इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब. एका स्पियरचा व्हॉल्यूम हा 4/3 पाय आर क्यूब असतो. स्पियरचा व्हॉल्यूम हा 4/3 पाय आर क्यूब असतो. स्पियरचा व्हॉल्यूम हा 4/3 पाय आर क्यूब असतो, ठीक आहे. आता बघा व्हॉल्यूम ऑफ स्पियर तुम्हाला काय मिळालं आहे, 4/3 पाय आर क्यूब. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल काय असेल, व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल, कारण तो कुठला युनिट सेल आहे, सिंपल क्युबिक क्रिस्टल मधला युनिट सेल आहे. कुठल्याही युनिट सेलचा व्हॉल्यूम हा ए क्यूब असतो. कुठल्याही युनिट सेलचा व्हॉल्यूम काय असतो, ए क्यूब असतो. आपण बघा ना ते काय करतो बघा, एल इंटू एल इज इक्वल टू एल क्यूब. जर ह्या क्यूबचा तुम्हाला व्हॉल्यूम काढायचा असेल, पर्टिक्युलरली क्यूबचा काढायचा असेल, स्पियर आणि क्यूब मध्ये फरक आहे. स्पियर आणि युनिट सेल मध्ये फरक आहे. स्पियरचा व्हॉल्यूम 4/3 पाय आर क्यूब आणि युनिट सेलचा व्हॉल्यूम किंवा किंवा युनिट सेलचा व्हॉल्यूम, काही लोक युनिट सेलला दुसरा शब्द वापरतात क्यूब. युनिट सेलला दुसरा शब्द कुठला वापरतात, क्यूब. क्यूबचा व्हॉल्यूम काय असतो, ए क्यूब. ए म्हणजे तुमची एज लेंथ. 3 एज लेंथ असतात, तिन्हीला कंबाईन करायचं एल इंटू एल दॅट इज नथिंग बट एल क्यूब. एल क्यूब म्हणजे हा तुमचा ए क्यूब. आता मला सांगा तुमचा ए काय आहे. ए काय, ए इज इक्वल टू ट्वाइस आर. पुट करा मग त्याची व्हॅल्यू, ट्वाइस आर ब्रॅकेट रेज टू क्यूब. याच्या जागेवरती मी काय पुट केलं, ट्वाइस आर पुट केलं. काय मिळालं बघा, ट्वाइस आर रेज टू क्यूब. म्हणजे काय बघा, ज्यांचं मॅथमॅटिक्स कमी आहे त्यांनी मी सांगतो त्या गोष्टी क्लिअर करा. ती एकदा सांगितल्यानंतर लक्षात येत नसेल तर व्हिडिओ रिपीट बघा. रिपीट बघितल्यानंतर तुमच्या ते लक्षात येईल. ट्वाइस आर क्यूब, ट्वाइस 2चा क्यूब किती
8 and r cube is what? r cube. 2r cube म्हणजे कोण? 8r cube. आता बघा मला दोन्ही व्हॅल्यूज मिळाले का? दोन्ही व्हॅल्यूज मिळाले का बघा? पॅकिंग इफिशियन्सी ऑफ सिंपल क्यूबिक क्रिस्टल मध्ये काय केलंय? व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय वन स्फिअर डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. व्हॉल्यूम ऑफ स्फिअर 4/3 पाय आर क्यूब. मी आर क्यूब इथे कॅन्सल केलं नाहीये कारण मला हे आर क्यूब आहे असं मिळते, मी त्याला रिप्लेस करून टाकू शकतो. आणि व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल काय मिळालाय? 8r क्यूब. बघा मग ह्याला इक्वेशन 1 म्हणा, इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. स्क्रीनशॉट काढा. आता ह्या लेक्चरला मी नोट्स स्वतःहून देणार नाही, तुम्ही स्वतःहून नोट्स काढायचे आणि मग मला त्या ग्रुपवरती सेंड करायचे. बघूया तुम्ही नेमकं कशा नोट्स काढताय ते. हां, व्हॉल्यूम ऑफ स्फिअर किती मिळाला? 4/3 पाय आर क्यूब. आणि व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल किती मिळाला? 8r क्यूब. आता काय पॅकिंग इफिशियन्सी या फॉर्म्युल्यामध्ये इथं 4/3 पाय आर क्यूब टाकून द्या, डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल मध्ये 8r क्यूब प्लेस करा. बघा काय घडतंय ते. याचा स्क्रीनशॉट काढा म्हणजे मला हे पुढे कंटिन्यू करता येईल. चला, इथे काय बोलणार आहे? बाय अप्लाइंग, कोणाला वापरायचं आहे? बाय अप्लाइंग इक्वेशन. तुम्ही आता नाव दिले इक्वेशनला, कुठले इक्वेशन? बाय अप्लाइंग इक्वेशन 1 and 2. 1 आणि 2 इक्वेशन वरून काय लिहिता येईल बघा. पॅकिंग इफिशियन्सी ऑफ सिंपल क्यूबिक क्रिस्टल. पॅकिंग इफिशियन्सी of SCC is equal to व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय वन स्फिअर किती येतो? 4/3 पाय आर क्यूब डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल, व्हॉल्यूम ऑफ क्यूब काय मिळालं तुम्हाला? 8r क्यूब. 4/3 पाय आर क्यूब. व्हॉल्यूम ऑफ वन स्फिअर आपल्याकडे एकच आहे म्हणून मी एकाच्या बाबतीत लिहिलंय. आता समजा मी बीसीसी मध्ये गेलो, स्फिअर काय होणार? वाढणार. मग काय येणार? 2 × 4/3 पाय आर क्यूब. 4/3 पाय आर क्यूब डिवाइडेड बाय 8r क्यूब इंटू 100. 4/3 पाय आर क्यूब डिवाइडेड बाय 8r क्यूब इंटू 100. सगळ्यांच्या लक्षात आलंय का हे 4/3 पाय आर क्यूब काय आहे? 4/3 पाय आर क्यूब इज द व्हॉल्यूम ऑफ स्फिअर and 8r क्यूब व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. आपल्याला ह्या स्पियर्सने, हे जे स्पियर तुमचे आहेत, हे जे ॲटम्स आहेत, ह्या युनिट सेलला त्यांनी किती एरिया ऑक्युपाय केलेला आहे हे काढायचं आहे. आपल्याकडे एकच स्पियर आहे म्हणून एकाचाच आपण घेतोय. व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल 8r क्यूब. चला कॅल्क्युलेशन करून बघा. कॅल्क्युलेशन करून बघा काय होणार आहे? पाय आर क्यूब गेट कॅन्सल. काय राहिलं बघा? 4/3 पाय इंटू 100 डिवाइडेड बाय 8. 4/3 पाय 4/3 पाय डिवाइडेड बाय 8 इंटू 100. बघा आता पॅकिंग इफिशियन्सी काढतोय, इथपर्यंत आलोय. म्हणजे इथं आपल्याला कॅल्क्युलेशन करण्यासाठी पुढे काय करायला लागेल ते पण क्लिअर करा. याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. काय काढा? स्क्रीनशॉट काढा. पुढे काय घडतं ते बघा. is equal to 4/3 pi into 100 divided by 8. पाय म्हणजे डायरेक्टली पायची व्हॅल्यूज घ्या, किती व्हॅल्यू ती घ्या. 4/3 पायची व्हॅल्यू किती असते? 3.14 into 100 whole divided by 8. 4/3 into 3.14. 3.14 म्हणजे काय? पायची व्हॅल्यू 3.14 into 100 divided by 8. हे सगळं ज्यावेळेस तुम्ही सॉल्व्ह करणार, त्यावेळेस फायनल आन्सर काय असेल बघा. पॅकिंग इफिशियन्सी ऑफ सिंपल क्यूबिक क्रिस्टल किती येणार आहे बघा? 52.4.
किती येईल 52.4. 100 ने मल्टिप्लिकेशन आहे म्हणून काय पर्सेंटेज 52.4. काय मग पॅकिंग इफिशियन्सी ऑफ सिंपल क्यूबिक क्रिस्टल इज 52.4. म्हणजेच काय टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय स्पियर प्रेझेंट इन सिंपल क्यूबिक क्रिस्टल इज 52.4%. लक्षात येते का बघा हे लक्षात आले का हे लक्षात आले ठीक आहे. व्हॉल्यूम किती ऑक्युपाय केलाय 52.4. एवढा जर तो व्हॉल्यूम ऑक्युपाय करत असेल तर रिमेनिंग व्हॉल्यूम किती असेल हे 52.4 हा जर व्हॉल्यूम तो ऑक्युपाय करत असेल तर एम्प्टी स्पेस किती हे पण आपल्याला काढायचं आहे. काय कॅल्क्युलेट करायचं आहे एम्प्टी स्पेस किती ते पण कॅल्क्युलेट करायचं आहे. हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगतो हे फक्त लक्षात ठेवा. थँक्यू. हे काही मुलांचं मला आता रिप्लाय आलं की सर हे कॅल्क्युलेशन मध्ये प्रॉब्लेम आहे 4/3 इंटू 3.14 इंटू 100 डिवायडेड बाय 8 हे कसं आलं ते पण मी एक्सप्लेन करतो बघा. इथं फॉर्म्युला वापरायचा आहे कुठला a डिवायडेड बाय b डिवायडेड बाय c डिवायडेड बाय d इज इक्वल टू a डिवायडेड बाय b इंटू d डिवायडेड बाय c. काय घडेल दिस 4 इज a तो 4 कोण आहे a आहे 3 कोण आहे b आहे 4/3 इंटू c कोण आहे 8 आहे 8 च्या खाली काहीच नाही म्हणजे 1 आहे म्हणजे d तुमचा काय असेल d काय असेल 1 असेल डिवायडेड बाय हा 8 आहे तसा हा 3.14 ठीक आहे थोडंसं स्पेस कमी करतो 3.14 इंटू 100 ठीक आहे. काय आलं बघा 4/3 इंटू 1 डिवायडेड बाय 8 इंटू 3.14 इंटू 100. चल करा कॅल्क्युलेशन इज इक्वल टू किती येणार बघा 3 इंटू 2 6 3.14 divided by 6 is equal to 100 sorry into 100 3.14 divided by 6 into 100 that is nothing but किती येणार तेच this is equal to आता हे कॅल्क्युलेशन तुम्ही करा 3.14 into 100 ला तुम्ही असं पण लिहू शकता 314 divided by 6 आणि ते बघा डिवायडेशन वगैरे करून बघा 52.4%. काय लक्षात आलं एका स्पिअरने सिंपल क्यूबिक क्रिस्टल मध्ये एका स्पिअरने किती पर्सेंट एरिया ऑक्युपाय केला 52.4%. हा एरिया म्हणजे हा व्हॉल्यूम त्याने ऑक्युपाय केलाय. जर एवढा व्हॉल्यूम ते ऑक्युपाय करत असेल तर दुसरे पॉइंट आपल्याला कुठला सांगायचा आहे बघा. जरी लक्षात येत असेल तर आणखीन एक गोष्ट त्याच्यावर त्या ऑब्जेक्टिव्ह मध्ये क्वेश्चन विचारतात. हे ऑब्जेक्टिव्ह मध्ये क्वेश्चन विचारतात तुमचे सीईटी असू दे नीट असू दे किंवा जेई असू दे की पॅकिंग इफिशियन्सी ऑफ सिंपल क्यूबिक क्रिस्टल इज 52.4%. लक्षात ठेवा सिंपल क्यूबिक क्रिस्टल मध्ये पॅकिंग इफिशियन्सी किती येते 52.4. हे तुम्ही घरी कॅल्क्युलेशन करून बघा. नाही समजलं तर मी नंतर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये एक्सप्लेन करेल. 52.4%. आता असणार व्हॉल्यूम किती आहे डेफिनेटली 100 मधून त्यांनी किती ऑक्युपाय केलाय 52.4. म्हणजे जो अनऑक्युपाइड आहे तो किती असेल म्हणजे अनऑक्युपाइड स्पेस काही लोक स्पेस म्हणतात काही लोक त्याला एम्प्टी स्पेस म्हणतात. अनऑक्युपाइड स्पेस किंवा काही लोक त्याला काय म्हणतात एम्प्टी स्पेस म्हणतात. काय असणार आहे बघा काही लोक त्याला व्हॉइड्स म्हणतात. ठीक आहे अनऑक्युपाइड स्पेस और एम्प्टी स्पेस कोण सांगते मला ठेव का ब्लँक सांगणार नेक्स्ट लेक्चर मध्ये. ठीक आहे मी क्लिअर करतो. अनऑक्युपाइड स्पेस किंवा एम्प्टी स्पेस किती असेल इज इक्वल टू टोटल स्पेस किती हो 100 मायनस 52.4 किती येतं बघा हे 100 मायनस 52.4 किती येतो किती 0.6 100 मायनस 52.4 किती येणार बघा
47.6. This percentage is, this is the unoccupied space. This is unoccupied space or empty space. कशामध्ये असणार आहे? तुमच्या सिंपल क्यूबिक क्रिस्टल मध्ये असणारी एम्प्टी स्पेस किती मिळाली? 47.6. आणि ऑक्युपाइड स्पेस किती मिळाला? 52.4. हे 2% लक्षात ठेवा. हे तुम्हाला एक्झाम मध्ये विचारतात. कुठले कुठले एक्झाम? आताच मी तुम्हाला त्यांची नावं सांगितली. पॅकिंग इफिशियन्सी इन सिंपल क्यूबिक क्रिस्टल 52.4. काही लोक बघा अनऑक्युपाइड स्पेस म्हणतील, काही एम्प्टी स्पेस म्हणतील, किंवा याला दुसरा शब्द व्हॉइड्स, VOIDS. याला दुसरा शब्द काय वापरतात? व्हॉइड्स. त्याला दुसरा शब्द काय वापरतात? व्हॉइड्स वापरतात. व्हॉइड्स इन सिंपल क्यूबिक क्रिस्टल म्हणलं तर काय करायचंय? 100 - 52.4 इज इक्वल टू 47.6. ओके, थँक्यू.